काय म्हणतीये, बाजारातनं रस विकत आणणं आय थिंक आता आपण बंद करायला हवं. कारण घरी बनवलेला हा सुजी रस बाजारापेक्षा जास्त क्रिस्पी आणि हेल्दी आहे. आणि हो, इतका सोपा आहे की तुम्हाला विश्वास पण नाही बसणार. म्हणजे तुम्ही क्विकली याला बनवू शकाल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मिक्सर ग्राइंडरमध्ये 1 कप रवा, 3-4 इलायची, थोडीशी साखर हे सगळं व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि मी मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. ते तुम्ही एक्झॅक्ट मेजरमेंट्सच फॉलो करा. त्यानंतर मी त्यामध्ये 1 कप दूध टाकलं होतं. इथं मी फुल क्रीमवालं दूध घेतलं होतं. म्हणजे त्यामध्ये मलाई देखील होती. आणि हे सगळं व्यवस्थित ग्राइंड करून झाल्यानंतर मी एका बाउलमध्ये त्याला काढून घेतलं आहे. आता आपल्याला याला हाल्फ एन हॉवरसाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. म्हणजे तो रवा व्यवस्थित फुलेल आणि त्याच्यानंतर आपण त्याला बेक करायला ठेवणार आहोत. सो 30 मिनिट्सचा रेस्ट झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल, की आपला रवा जरा-जरा फुललेला आहे. म्हणजे ते बॅटर तुम्हाला थिक लागेल. रवा व्यवस्थित फुललेला दिसतोय. त्यानंतर आपण त्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल आणि थोडं चिमूटभर मीठ ॲड करणार आहोत. तुम्ही कुठलंही तेल वापरू शकतात. आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी ॲड करणार आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. इथं विस्करच्या मदतीने मी त्याला व्यवस्थित व्हिस्क करून घेणार आहे. म्हणजे जास्त जोरात नको, इझिली मी त्याला व्हिस्क करून घेतलं आहे. हे बॅटर मी आता व्यवस्थित स्क्रॅप करून घेणार आहे आणि त्यानंतर मी इथे एक बेकिंग टिन घेतला होता. तुमच्याकडे कुठलाही शेपचा असेल चालेल. त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं ऑइल लावून ते ग्रीस करून घेतलं होतं सगळ्या साइडने. त्यामध्ये आपण आता थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ तुम्ही असं डस्ट करू शकता सगळ्या साइडने म्हणजे ते चिपकणार नाही. आता हे आपण बॅटर त्यामध्ये पोर करणार आहोत. सगळ्या साइडने आपण व्यवस्थित ते स्क्रॅप करून त्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि हो, त्याला थोडंसं टॅप-टॅप करा म्हणजे त्याच्यामध्ये काही बबल्स वगैरे राहणार नाहीत. बॅटर आपण आता बेकिंगसाठी ठेवणार आहोत. मी इथे 160 डिग्रीवर 22 मिनिटं त्याला बेक करायला ठेवलं आहे. बेकिंग झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल, की आपला ब्रेड व्यवस्थित फुललेला आहे. हा ब्रेड आधी आपण डिमोल्ड करून घेणार आहोत. त्यासाठी मी एका सुरीच्या मदतीने साइडने स्क्रॅप करून घेतलं होतं आणि तो इझिली डिमोल्ड होतो. तुम्ही बघू शकालच. आणि याची जाडी फार अप्रतिम आली आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे. असाच तुम्ही त्याला एक अर्धा पाऊण तासासाठी वर राहू द्या. म्हणजे जोपर्यंत तो पूर्ण गार होणार नाही. जर तुम्ही त्याचे गरम-गरम पीसेस करायला घेतले तर ते ब्रेक होतील. सो बेटर आहे की त्याला थोडंसं थंड होऊ द्या. त्यानंतरच त्याचे पीसेस कट करा. आता इथे तुम्हाला जशी रसची साईज हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही कट करायची आहे किंवा मी जेवढ्या साईजचं दाखवलंय त्या साईजचे तुम्ही कट केले तरीही चालतील. सगळे पीसेस मी सेम साइजचे कट करून घेणार आहे. त्यानंतर मी मेश बास्केट घेतली आहे. त्यामध्ये त्यांना अलाइन केलंय आणि हे आपण परत एकदा ओव्हनमध्ये किंवा एअर फ्रायरमध्ये लावणार आहोत. मी इथे 180 डिग्रीसाठी 15 मिनिटासाठी त्याला सेट केलं होतं. म्हणजे 15 मिनिट्स ईच साइड आपल्याला त्याला बेक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल आपली एक साइड व्यवस्थित बेक झाली आहे. आता मी याला दुसऱ्या साइडने पलटवून सेम 15 मिनिटासाठी बेक करायला ठेवणार आहे. लक्ष ठेवा की ते जास्त ब्लॅक नको व्हायला. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाईम त्याचा 2-3 मिनिट्स कमी जास्त करू शकतात. सो इथे आपले रस्क रेडी आहेत आणि हे चहासोबत अप्रतिम लागतात. इन्स्टेड ऑफ बायिंग बाहेरचं अनहेल्दी रस्क, आय थिंक इट इज बेटर की आपण घरच्या घरी असंच सगळं काही ट्राय करायला हवं आणि टेस्ट करायला हवं. सो फॉलो करा आणि एन्जॉय करा. मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते. थँक यू आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.